नर्मदे हर. श्री गणेशाय नमः. श्री नर्मदा पुराण अध्याय 9. श्री नर्मदा उत्पत्ती व तिच्यातील स्नान फलादी कथन. ओम नमो नर्मदाये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता दुसऱ्या प्रलयाचे वृत्त मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. मी पूर्वी चराचरात्मक जग जेव्हा 12 सूर्यांनी दग्ध झाले, तेव्हा नदी, तलाव आणि समुद्राचाही सर्वात क्षय झाला. मनुष्य वशटकार रहित तसेच सर्व मर्यादांचा विनाश झाल्यावर अनेक रूप इंद्रधनुष्याने सुशोभित मेघाने आकाश भरले. पुन्हा सर्व जलाने भरून गेले. सर्व समुद्रमय झाल्यावर भगवान श्री शंकर सर्व जगाला उदरात सामावून प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपले. ते योगस्वरूप प्रजापती हजारो युगापर्यंत समुद्रात प्रवेश करून सुप्तावस्थेत होते. तिथे अनेक पलंगांनी युक्त निर्मळ चमकणाऱ्या शयनगृहात त्या निद्राधीन महात्मा सपत्नीक महादेव श्री शंकराला भृगु, सनक आदी ब्रह्मलोक निवासी ऋषींनीही पाहिले. ती विश्वरूपधारिणी श्री तसेच तो विश्वरूप श्री महेश्वर दोघेही अगदी गाढ झोपले होते. त्या अव्यय अविनाशी प्रकृती व पुरुषाला मी सुद्धा पाहिले. त्यानंतर त्या देवचरणाजवळ देवचरण दाबत असताना पद्य लक्षणांनी लक्षित सुंदर कटिभागवाल्या कन्येला मी पाहिले. सुंदर निर्मळ वस्त्र व नागरूपी यज्ञोपवीत धारण केलेली सर्व आभरणांनी भूषित कमलनयनी श्यामल कन्या मी पाहिली. अशा प्रकारे ही सुंदर विदुषी श्री नर्मदा सुप्तावस्थेतील त्या देवदेवशांची आराधना करत होती. चारी वेदांचे हरण झाल्यावर श्री ब्रह्मदेवी आपला मानसपुत्र भृगु आदीसह अविनाशी श्री शंकराची स्तुती करत होते. राजन, परमभक्तीने स्वरूप स्थित श्री शंभू महादेवाची ईश्वर संबंधित मंत्रांनी स्तुती करणारे चारही वेद अकस्मात समुद्रात लुप्त झाले. वेद लुप्त झाल्यावर अज्ञानधकार युक्त श्री ब्रह्मदेव श्री शंकराला जागे करण्यासाठी उपस्थित झाले. श्री ब्रह्मदेवाने विनवले, हे हर पिंगाक्ष श्री महादेव श्री महेश्वर, उठा. माझे सर्व वेद लुप्त झाले आहेत, म्हणून तुमची स्तुती करण्यास मी उद्युक्त झालो आहे. दिव्य अदिव्य चराचरात्मक संपूर्ण जग वेद व्याप्त आहे. वेद ज्ञानाने मी भूत वर्तमान काळाचे स्मरण करून सृष्टी उत्पत्ती करतो. वेदाविना मी सदा मूक, अंध व जडवत झालो आहे. वेदाविना माझी गतीने ज्ञानशक्ती, अभ्यंतर बल, उत्साह सर्व नष्ट झाले आहे. हे देवदेवेश, त्याविना मला किंचितही स्मरत नाही. तेव्हा हे ईश्वरित ते वेद देण्यास समर्थ व्हावे. हे संपूर्ण चराचर जग त्याविना जड, अंध व बधिर जणू विवेक ज्ञानशून्य आहे. हे सुरेश्वर, स्नानादी 14 लोक अशोभनीय आहेत. हे देवदेवेश, वेदा विना अल्पशक्ती असा मी तुमच्यासमोर नत आहे. निश्चितच वेदांनी ही चराचर सृष्टोत्पत्ती झाली. हे जगद्गुरू, संपूर्ण शास्त्र तोपर्यंत शोभित आहे जोपर्यंत हा वेदरूपी खजिना निश्चल सदा स्थायी आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयामुळे सारा अंधकार होतो, त्याप्रमाणे वेदधारणेने सर्व पाप नाहीसे होते. वेद प्रतिपादित सनातन ब्रह्मतत्व परम सूक्ष्म व जाणण्यास कठीण असले तरी हे हृदयस्थ देव ते मी वेदांनी जाणवतो. ते ज्ञेय तत्व वेदांसह लुप्त झाले आहे. हे भगवान श्री शंकर, तुमच्यासमोर वेद पठन करताना ते वेद अचानक लुप्त झालेत. श्री महादेव ते सर्व सन्मुख स्थित समुद्रात प्रविष्ट झाले आहेत, ज्याच्या विना पृथ्वीला सृष्टी संभव नाही. हे देवेश, ते प्रार्थित झाल्यावर माझ्या स्मरणात स्थित व्हावेत. हे भगवान श्री शंकर, ही विशाल नेत्रवाली कन्या सर्व जाणते. 1000 युगापर्यंत ती जागृत राहिली आहे. हे श्री शिवशंभू, असे अन्य कोणी नाही. श्री महादेव परमबुद्धिमान महात्मा मार्कंडेय ऋषी ही प्रतिकल्पात तुमची उपासना करतात. त्रिलोक्य हितार्थ उत्तम व्रत करतात. परमेष्ठी श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर मधुरवाणीने श्रेष्ठ श्री नर्मदाला म्हणाले, महाभाग्यशाली, या विचारणाऱ्या श्री ब्रह्म समक्ष तूच सांग की श्री ब्रह्मदेवांच्या वेदांचे हरण कोणी केले? श्री रुद्रदेवाने प्रश्न केल्यावर मृगनयनी उत्तरली, श्री महेश्वर, आपण निद्राधीन झाल्यावर वेदांचा जप करणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडे आपले दुर्लक्ष झाले. श्री संपन्न महादेव, या भयंकर समुद्रात पूर्वकल्पात उत्पन्न झालेल्या देवांनाही दुर्जय तुमच्याद्वारा प्रथम प्रकट, सुरासुरात परम पराक्रमी
मधुकैटभ दानवाने सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून पठण करणारे या पितामहांकडून वेदांचे हरण केल्यावर महासमुद्रात प्रवेश केला. महातेजस्वी श्री शंकराने या अमृता श्री नर्मदाचे वचन ऐकून देव श्रेष्ठ शंख चक्र गदाधारी श्री विष्णूंचे स्मरण केले. महाराज सर्व देवतांकडून पूजित तसेच दानवांचा विनाश करणारे ते देवश्रेष्ठ भगवान श्री विष्णू महामत्स्य रूप धारण करून पृथ्वीखाली प्रविष्ट झाले. त्यांनी समुद्राला घुसळला. भगवानांना तेथे पाताळात ठेवलेले वेद दिसले. भगवान श्री विष्णूने त्या महापराक्रमी मधुकैटभ दैत्यांना पाहिले आणि त्वरित महावेगवान महाबहू दैत्यांचा वध केला. चक्रधारी जगद्गुरू श्री विष्णूंनी ते वेद श्री ब्रह्मदेवाला आणून दिले. वेद मिळाल्यावर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन पुन्हा चराचर रूप जग उत्पन्न केले. तेव्हा ती पूर्व सर्व जीवांना पवित्र करणारी श्री रुद्रांची सेविका पुण्यशील श्री नर्मदा पूर्ववत जलरूपात वाहू लागली. त्या श्री नर्मदाच्या तटावर देव ऋषी तपोधन महात्मा प्रसन्न चित्ताने भगवान त्र्यंबकाचे पूजन करू लागले. श्री शंकराची एक मूर्ती त्रिगुणात्मक होऊन श्री ब्रह्मा विष्णू श्री शंकराच्या रूपात अन्य कारणाभाव प्राप्त होऊन सृष्टी स्थिती प्रलय करते. या तीन मूर्ती जे अज्ञानी दृष्टीभेद करतात त्या पापी पुरुषांना धर्म आणि सिद्धीची प्राप्ती कशी शक्य आहे. अशा प्रकारे तीन नद्या श्री रुद्र उत्पन्न आहेत. एक असूनही श्री गंगा श्री नर्मदा श्री सरस्वती या तीन रूपात त्या आविर्भूत झाल्या. सर्व पापांना नष्ट करणारी गंगा तर श्री विष्णूंची मूर्ती आहे. श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न करणारी श्री नर्मदा सुद्धा सर्व पापांचा नाश करते. तसेच त्रैलोक्यात प्रसिद्ध दिव्यरूप इच्छेनुसार गमन करणारी ब्रह्मशक्ती संपन्न देवी सरस्वतीची मूर्ती वाग्विभूतीसाठी स्थित आहे. श्रेष्ठ श्री नर्मदा देवी अविचरणीय श्री शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपवती यथेच्छ गमन करणारी व सर्वत्र देवांकडून पूजित आहे. सर्व जगात व्याप्त अत्यंत सूक्ष्म रक्षण करती अक्षय अमृतामयी श्री नर्मदा उत्तम स्वर्ग सोपान आहे. मनुष्याला संसार सागरात तारणारी श्री रुद्र उत्पन्न आहे. जे श्री नर्मदा जल प्रशान करतात ते पापमुक्त होतात आणि अनादिकालापासून चालत असलेल्या संसाराचा परित्याग करून विशुद्ध मोक्षपदात जातात. जशी गंगा तशीच रेवा आणि सरस्वती. स्नान दर्शन तसेच चिंतनाने यांचे पुण्यफल सारखेच सांगितले आहे. वरदानानुसार ही महाभागा श्री नर्मदा विद्वानांच्या मते श्रेष्ठ आहे. दयाळू अंत करणारी ही अमृत रूप मानले आहे. हे राजन, स्नान आदी मंगल कार्याने तसे दर्शनाने जे श्री नर्मदा त्रिलोचन भगवानाला नमन करतात ते पापमुक्त होतात. ही महानदी श्री उमा रुद्रांगापासून उत्पन्न झाल्यामुळे लोकांना स्वर्गप्राप्ती होते आणि म्हणून ही पुण्यशील आहे. अशा प्रकारे श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न श्री नर्मदेची पवित्र कथा जो ऐकतो ना, तो गंधर्व व यक्षद्वारा उच्च स्वरात गायली जाणारी आपली प्रशंसा ऐकत भगवान श्री शंकराप्रती जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा उत्पत्ती व तिच्यातील स्नान फलादी कथन नावाचा 9वा अध्याय माता जगदंबेच्या माता नर्मदेच्या चरणी अर्पण. नर्मदे हर.